नमस्कार मंडळी. काल मुंबईत राहुल गांधी यांची सभा होती. महाविकास आघाडीच्या प्रचारार्थ राहुल गांधी यांनी ही सभा घेतली होती. राहुल गांधी या सभेमध्ये सगळं जुनच बोलले. संविधान मोडायला आलेले आहेत किंवा अदानींच्या कशात सगळं घातलं जाणार आहे, नवीन काही नव्हतं. पण तुम्ही जर बारकाईने बघितलं तर एकंदरीत राहुल गांधी यांच्या मुंबईच्या दौऱ्यामध्ये एक गोष्ट नवीन होती आणि ही नवीन गोष्ट पत्रकारांनी तुमच्या समोर येऊ दिली नाही. आता ही गोष्ट वेगळी आहे की राहुल गांधी हे सगळ्या सेक्युलरांचे वंडर बॉय आहेत आणि मोदींना राहुल गांधीच हरू शकतात असं स्वप्न या सेक्युलर लोकांना सातत्याने पडत असत. आणि त्यामुळे राहुल गांधी जो जो काही गाढवपणा करतात तो झाकायचा. मात्र राहुल गांधी यांच्यावर कोणतेही आरोप किंवा प्रत्यारोप करायचे नाहीत, असा हा एकंदरीत या सगळ्या सेक्युलरांचा खाक्या असतो. आणि त्यामुळे काल राहुल गांधी जे काही त्यांनी केलं त्याबद्दल तुमच्यापर्यंत एक अवाक्षरही आलं नाही. खरं म्हणजे राहुल गांधी हे काँग्रेसचे मोठे नेते आहेत, इंडिया आघाडीचे मोठे नेते आहेत. कारण असं म्हणतात की राहुल गांधी यांच्यामुळेच इंडिया आघाडी स्थापन झालेली आहे. आणि एक प्रमुख नेते आहेत इंडिया आघाडीमध्ये, सगळ्यात जास्त जागा त्यांच्या काँग्रेसच्या आहेत. आणि त्यामुळे राहुल गांधी हे इंडिया आघाडीचे सर्वस्व आहेत. आता ते किती आहेत काय आहेत हा वेगळा मुद्दा, संशोधनाचा मुद्दा, त्यात पडायचा नाही. राहुल गांधी असे इंडिया आघाडीचे प्रमुख ते जेव्हा मुंबईत आले त्यावेळेस मुंबईतल्या पत्रकारांनी त्यांना विचारलं की आम्हाला तुमच्याशी बोलायचं आहे, भेटायचं आहे. त्यावेळेस राहुल गांधी यांच्याकडून सांगण्यात आलं की राहुल गांधी कुठल्याही पत्रकारांना भेटणार नाहीत, त्यांच्याशी वार्तालाप करणार नाहीत. आता त्यानंतर खरं म्हणजे या सगळ्या गोष्टीची बातमी झाली पाहिजे. कारण राहुल गांधी पत्रकारांशी बोलत नाहीयेत. पत्रकारांच्या गळ्यातले ताईत सध्या कोण असतील तर हे राहुल गांधी आहेत. आणि त्यातही जे सेक्युलर पत्रकार आहेत ते तर या राहुल गांधींना डोक्यावर मिरवतात. आणि त्यामुळे असे त्यांचे प्रिय राहुल गांधी ज्या वेळेस त्यांना भेटायलाही तयार नसतात त्यावेळेस ती बातमी होते. पण कसं आहे मित्रांनो की या सेक्युलर पत्रकारांचा वंडर बॉय त्यानेच लाताडलं तर ती बातमी कशी दाखवायची. आणि त्यामुळे कोणत्याही प्रकारे ही बातमी तुमच्यापर्यंत येऊ दिलेली नाही. पण म्हणून कोंबडं झाकलं की उजेडायचं थांबत नाही. सध्या सोशल मीडियाचा जमाना आहे. ही बातमी बाहेर आली. आता प्रश्न असा आहे मित्रांनो की हे पत्रकार जे अगदी साध्या साध्या गोष्टीला बहिष्कार टाकतात, पत्रकारांना भेटले नाही म्हणून त्यांच्या कार्यक्रमाला जात नाहीत, त्या पत्रकारांनी राहुल गांधी यांच्याबद्दल नेमकं काय केलं? मंडळी, काहीही केलं नाही, एक अवाक्षरही काढलं नाही. आता काही महिन्यांपूर्वीचा काळ आठवा किंवा आतापर्यंतचा काळ आठवा. तुम्हाला कळेल की हे सगळे पत्रकार वारंवार सांगत असतात की पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पत्रकारांना भेटत नाहीत, पत्रकार परिषद घेत नाहीत. वागळेंसारखे काही कथित सेक्युलर पत्रकार तर वारंवार म्हणत असतात की पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पत्रकारांना घाबरतात आणि त्यामुळे ते पत्रकारांना सामोरं जात नाही. ही चर्चा संपूर्ण देशभरात असते की मोदींनी पत्रकार परिषद घेऊन दाखवावी किंवा पत्रकारांना सामोरं जाऊन दाखवावं. आता तेच हे भी मंडळी राहुल गांधी यांच्याबद्दल बोलतात का? ज्या वेळेस एखादा भाजपचा नेता किंवा अ, शिवसेनेचा नेता काही कारणास्तव, ते कारण जेन्युइन असतं, पत्रकारांना भेटू इच्छित नाही किंवा भेटत नाही, बोलत नाही,
त्यावेळेस हीच मंडळी मोठा गजब करतात. करतात की नाही? 100% ही मंडळी मोठा गजब करतात. आणि आता प्रश्न असा आहे की ज्या वेळेस राहुल गांधी यांनी पत्रकारांना भेटायचं टाळलं, त्यावेळेस राहुल गांधी यांच्याबद्दल एक अवाक्षरय्या तुम्हाला ऐकू आलं का? नाही आलं. सध्या राहुल गांधी यांनी एक ट्रेंड निर्माण केला की त्यांनी अशा कुठल्या पत्रकार परिषदेत किंवा सभेत जर एखाद्या व्यक्तीने राहुल गांधी अडचणीत येतील असा प्रश्न विचारला एखाद्या पत्रकाराने, तर राहुल गांधी सरळ त्यांना सांगून टाकतात की हे भाजपचे पत्रकार आहे. आणि मग त्यात सेक्युलर पत्रकार देखील असतात. इमॅजिन करा, राहुल गांधी यांच्या जागी जर कोणता भाजपचा नेता असेल आणि तो म्हणाला, असा प्रश्न विचारला की नाही हा काँग्रेसचा पत्रकार आहे, तर याच पत्रकारांनी किती मोठा गजब केला असता आणि आतापर्यंत केलेला आहे. गजब केलेला आहे. अगदी बहिष्कार घालण्यापर्यंतच्या कारवाया या पत्रकारांनी केलेल्या. मग राहुल गांधी यांच्याबद्दल या पत्रकारांना सॉफ्ट करणार का? आणि राहुल गांधी पत्रकारांना लाताडतात, बोलतात, तरीही राहुल गांधी यांच्याबद्दल आंदोलन, अगदी निषेध किंवा धरणं जे नेहमी हे पत्रकार करत असतात, आणि विशेषतः हिंदुत्ववादी पक्ष असेल किंवा राईट विंगर पक्ष असेल आणि त्याच्या नेत्याने, मग तो नेता मोठा असो किंवा छोटा असो, असं काही केलं की या सगळ्या पत्रकारांना चेव येतो आणि ते निषेधाचं पत्र काढतात. मग आंदोलनाला बसतात, धरणं धरतात, काळी फिती लावून काम करतात. राहुल गांधी यांनी यापेक्षा काही वेगळं केलं आहे का? काय वेगळं केलं आहे का? पत्रकारांना भेटणार नाही, बोलणार नाही असं सांगून त्यांनी अप्रत्यक्षरित्या पत्रकारांवर बहिष्कार टाकला. पण एकही मायका लाल पुढे आला नाही की आम्ही राहुल गांधी यांचा निषेध करू. असे निषेध मोदींचे किती वेळा झाले आहेत, किंवा राईट विंगर पक्षांच्या नेत्यांचे किती वेळा झाले आहेत, आठवून बघा मित्रांनो, आठवून बघा. इथे हा दुटप्पीपणा आहे. आणि तो दुटप्पीपणा काल राहुल गांधी यांच्या सभेच्या अगोदर उघडकीस आला आणि ती बातमी होती. बाकी राहुल गांधी यांच्या सभेची काहीही बातमी नव्हती, सगळं जुनच होतं. पण बातमी ही होती, ती बातमी होती पत्रकारांच्या विरोधातली, आणि म्हणून ती व्यवस्थित दडपण्यात आली, तुमच्यापर्यंत पोचू दिली गेली नाही. पण सोशल मीडियाचा जमाना आहे बॉस. आता अशा बातम्या लपून राहत नाहीत, त्या कुठून आणि कुठून तरी बाहेर येतात. आणि मग अशा बातम्या बाहेर आल्यावर एकतर तोंड लपवावं लागतं किंवा मग निषेध करावा लागतो. असो मंडळी, तुर्तास इथे थांबतो. आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, लक्षवेधला सबस्क्राईब करा. मी आबा माळकर आपली रजा घेतो. धन्यवाद.